आकाशवाणी मुंबई. उमेश घडसासी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऊर्जा विभागाच्या तीनही कंपन्यांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं मूळ वेतन आणि भत्त्यात वाढ. नीट यूजी संदर्भात फेरपरीक्षेच्या मागणीसह संबंधित 26 याचिकांवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. भविष्यातल्या उपयुक्त तंत्रज्ञानाच्या गरजेनुसार तरुणांमधलं नवतंत्रज्ञान कौशल्य विकसित करण्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन. जम्मू काश्मीरच्या कुलग्राम इथं सुरक्षा दलं आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 6 दहशतवादी ठार, तर अकोल्याच्या जवानासह 2 जवानांना वीरमरण. आणि भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातल्या दुसऱ्या T20 सामन्यात भारताचं झिम्बाब्वे समोर विजयासाठी 235 धावांचं आव्हान. अभिषेक शर्मा याचं आंतरराष्ट्रीय T20 सामन्यातलं पहिलं शतक. ऊर्जा विभागाच्या आधिपत्याखालील 20 कंपन्यातल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात 19% आणि सर्व भत्त्यांमध्ये 25% वाढ देण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृहात ऊर्जा विभागाच्या आधिपत्याखालच्या 20 कंपन्यातल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतन पुनर्निर्धारण करण्याबाबत बैठकीत ते आज बोलत होते. या 20 कंपन्यात महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित यांचा समावेश आहे. सहाय्यकांना परिवीक्षाधीन कालावधीकरता 5,000 रुपयांची वाढ आणि तांत्रिक कर्मचारी यांना मिळणाऱ्या ₹500चा भत्ता दुप्पट करण्यात आला आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं. या बैठकीत तीनही कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नीट यूजीची फेरपरीक्षा घेण्यात यावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेसह संबंधित इतर 26 याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सरन्यायाधीश DY चंद्रचूड आणि इतर 2 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे. नीट यूजी परीक्षेदरम्यान झालेल्या गैरप्रकारांमुळे ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी काही विद्यार्थ्यांनी याचिकेत केली आहे. मात्र या परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचे कोणतेही पुरावे नसल्यानं परीक्षा पुन्हा घेण्याची आवश्यकता नाही, असं केंद्र सरकारनं सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रकात म्हटलं आहे. आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पपूर्व विचारविनिमय नुकताच पूर्ण झाला. या बैठकांच्या सत्रात संबंधित 10 गटांमधले 120हून अधिक निमंत्रित शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि कृषी अर्थशास्त्रज्ञ सहभागी झाले होते. तसंच कामगार संघटना, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्र, रोजगार आणि कौशल्य, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, व्यापार आणि सेवा उद्योग, अर्थतज्ञ, वित्तीय क्षेत्र आणि भांडवली बाजारासह पायाभूत सुविधा क्षेत्र, ऊर्जा आणि शहरी क्षेत्रांच्या प्रतिनिधींनी या बैठकीमध्ये आपले विचार आणि अपेक्षा मांडल्या. आपल्या प्रदेशाची गरज लक्षात घेऊन भविष्यात कोणतं तंत्रज्ञान आपल्यासाठी उपयुक्त आहे याचा विचार करा आणि त्यानुसार तरुणांमध्ये नवतंत्रज्ञानाचं कौशल्य विकसित करा, असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी औद्योगिक कंपन्यांना केलं आहे. विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असोसिएशन, महिंद्रा ट्रॅक्टर्स, यंत्र इंडिया लिमिटेड यांनी संयुक्तपणे स्थापन केलेल्या वेदिक महिंद्रा कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते आज झालं. त्यावेळी ते बोलत होते. ऑर्डिनन्स फॅक्टरी अंबाझरी परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सुरू केलेल्या अद्ययावत सुविधा असलेल्या केंद्राचीही गडकरी यांनी यावेळी पाहणी केली. मुंबईतल्या वरळी इथल्या हिट अँड रन प्रकरणातील कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. ते आज नागपूर इथं बातमीदारांशी बोलत होते. कायदा सर्वांसाठी समान असून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. वरळीत आज पहाटे 5:30च्या सुमाराला दुचाकीवरून जाणाऱ्या एका दाम्पत्याला गाडीनं दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला. ज्या गाडीनं धडक दिली ती शिवसेनेचे पालघरचे उपनेते राजेश शहा यांच्या मालकीची आहे.
अपघात झाला तेव्हा गाडीत त्यांचा मुलगा मिहीर शहा आणि चालक दोघेही होते. अपघातानंतर हे दोघं पळून गेले. मात्र पोलिसांनी या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राज्य सरकारच्या माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांकडून अर्ज भरून घेणाऱ्या सोलापूर शहरातल्या 2 नेट कॅफे चालकांविरोधात पोलिसांनी काल गुन्हा दाखल केला आहे. या योजनेचे ऑनलाईन अर्ज भरताना महा ई सेवा केंद्र अथवा कॅफे चालकांना प्रत्येक अर्जामागे ₹50 सरकारकडून दिले जाणार आहेत. त्यामुळे अर्जदार महिलांकडून शुल्क आकारू नये अशी सूचना सरकारनं केली होती. मात्र या कॅफे चालकांनी महिलांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानंतर त्यांच्याविरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आगामी विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई असेल असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या शिवसंकल्प मेळाव्यात बोलत होते. गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या किती घोषणा अंमलात आणल्या असा प्रश्न उपस्थित करत ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. संपूर्ण थकबाकीसह शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करण्याची मागणी त्यांनी केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून रशिया आणि ऑस्ट्रियाच्या 3 दिवसीय अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी 22व्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियन फेडरेशनचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निमंत्रणावरून मॉस्कोमध्ये उपस्थित असतील. दोन्ही देशांमधल्या संपूर्ण बहुआयामी संबंधांचा आढावा दोन्ही नेते घेणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम जिल्ह्यात काल सुरक्षा दलं आणि दहशतवादी यांच्यात 2 वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत 6 दहशतवादी ठार झाले तर 2 जवानांना वीरमरण आलं. या दोघांपैकी एक जवान महाराष्ट्रातल्या अकोला जिल्ह्यातला आहे. कुलगाममध्ये चिन्नीगाम आणि मोडेरगाम इथं दहशतवादी लपून बसल्याची खबर कळताच सुरक्षा दलांनी तातडीनं कारवाई केली. मोडरगाम इथल्या चकमकीत अकोला जिल्ह्यातल्या मोरगाव भाकरे इथल्या प्रवीण प्रभाकर जंजाळ या जवानाला हौतात्म्य आलं. प्रवीण जंजाळ यांचं पार्थिव विमानानं नागपूरला आणण्यात येणार असून त्यानंतर ते त्यांच्या मूळ गावी नेलं जाणार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. डोंबिवली MIDCमधल्या एका केमिकल कंपनीला केमिकल ड्रमचा स्फोट झाल्यानं आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमाराला आग लागली. कंपनीत काम करणारे कर्मचारी वेळीच बाहेर पडल्यानं कुठलीही जीवितहानी झालेली नाही. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातल्या दुसऱ्या T20 सामन्यात भारतानं झिम्बाब्वे समोर विजयासाठी 235 धावांचं आव्हान ठेवलं आहे. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करायचा निर्णय घेतला. त्यानंतर अभिषेक शर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांनी दुसऱ्या गड्यासाठी 137 धावांची भागीदारी केली. अभिषेक यानं आंतरराष्ट्रीय T20 सामन्यातलं आपलं पहिलं शतक झळकावत 100 धावा केल्या तर ऋतुराज यानं नाबाद 77 आणि रिंकू सिंग यानं नाबाद 48 धावा केल्या. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा झिम्बाब्वेच्या 10व्या षटकात 5 बाद 72 धावा झाल्या होत्या. पंढरपूर इथं आषाढी एकादशी आणि भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता आजपासून श्री विठ्ठलाचं दर्शन 24 तास सुरू राहणार आहे. भाविकांना आता 26 जुलैपर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणीचं 24 तास मुखदर्शन तर 22 तास 15 मिनिटं पदस्पर्श दर्शन घेता येईल अशी माहिती मंदिर प्रशासनाचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. याशिवाय दर्शन रांगेत शेड, आपत्कालीन गेट, विश्रांती कक्ष, फॅब्रिकेटेड शौचालय तसंच बसण्याची सुविधा देण्यात आली आहे. लातूरच्या विवेकानंद प्रतिष्ठानच्या विवेकानंद रुग्णालयामार्फत गेल्या 18 वर्षापासून आषाढी वारीतील वारकऱ्यांच्या सेवेसाठी सहभागी होणारं वैद्यकीय पथक यावर्षीही 7 जुलैपासून 17 जुलैपर्यंत वारकऱ्यांच्या मोफत वैद्यकीय सेवेसाठी रवाना झालं आहे. वारकऱ्यांच्या दिंडीसोबत असणाऱ्या या पथकात विवेकानंद रुग्णालयाचे 2 डॉक्टर, 6 कर्मचारी तसंच रुग्णवाहिका सोबत असणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऊर्जा विभागाच्या 3ही कंपन्यांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं मूळ वेतन आणि भत्त्यात वाढ. नीट UG संदर्भात फेरपरीक्षेच्या मागणीसह संबंधित 26 याचिकांवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. भविष्यातल्या उपयुक्त तंत्रज्ञानाच्या गरजेनुसार तरुणांमधलं नवतंत्रज्ञान कौशल्य विकसित करण्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन.
जम्मू काश्मीरच्या कुलगाम इथं सुरक्षा दलं आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 6 दहशतवादी ठार तर अकोल्याच्या जवानासह 2 जवानांना वीरमरण. आणि भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातल्या दुसऱ्या T20 सामन्यात भारताचं झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 235 धावांचं आव्हान. अभिषेक शर्मा याचं आंतरराष्ट्रीय T20 सामन्यातलं पहिलं शतक. आणि याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.